नालासोपाऱ्यातील लढत निर्णायक ठरणार। नमस्कार, मी रेणुका नाडकर आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह। संपूर्ण महाराष्ट्रात वसई विरार हा एकमेव प्रांत आहे ज्या प्रांतामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांचा भाजपच्या नेत्यांवर भरोसा नाही आणि भाजपचे प्रदेश पातळीवरचे नेते वसई विरार मधील स्थानिक नेतृत्व सत्ता परिवर्तनासाठी स्वबळावर संघटना बांधणी करण्यासाठी स्थानिक नागरिकांच्या प्रश्नावर स्वतःचे नेतृत्व सिद्ध करण्यासाठी सक्षम नाही। त्यामुळे भाजपचे राज्यस्तरीय नेते राजकीय रणनीती ठरवताना वसई विरारच्या नेतृत्वाला विश्वासात घेत नाही। गेल्या 10 वर्षात भाजपने वसई विरार परिसरात अनेक राजकीय कार्यक्रम घेतले, परंतु संघाची बँक हितेंद्र ठाकूरांच्या नियंत्रणाखाली आहे। यावर कोणतीही पर्यायी व्यवस्था भाजप आणि संघ एकत्रितपणे उभी करू शकलेली नाही। हितेंद्र ठाकूर यांनी ज्या वेळी राज्यसभेसाठी, विधान परिषदेसाठी, बहुमतासाठी भाजपला मदतीची गरज लागली त्यावेळी निसंकोचपणे उघडपणे भाजपला मतदान केलं। त्यामुळे राज्यस्तरीय भाजपच्या नेत्यांचा हितेंद्र ठाकूरांसोबत सलोखा राहिला, परंतु स्थानिक नेतृत्वाने कधीच स्थानिक प्रश्नावर भूमिका घेतली नाही। लोकांमध्ये स्वतःच्या नेतृत्वाबद्दल विश्वास सिद्ध केला नाही। पक्षाने दिलेल्या जबाबदारीच्या पदाच्या बळावर प्रशासनाकडून आणि प्रतिस्पर्धी बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांच्याकडून लाभ घेण्याचा आणि कुटुंबियांच्या नावावर असलेल्या कंपन्यांची श्रीमंती वाढवण्याचा कार्यक्रम राबवला। त्यामुळे आज स्थितीत लोकसभा जिंकण्याचा पराक्रम गाजवणाऱ्या भाजपला वसई विरार महापालिकेत कोणते 5 नगरसेवक जिंकून आणता येतील याची जाहीरपणे भूमिका मांडता येत नाही। हितेंद्र ठाकूर भाजपला ओळखून आहेत, भाजप हितेंद्र ठाकूरांना ओळखून आहे। त्यामुळे जाहीरपणे भांडायचं आणि लोकसभेत शेवटच्या क्षणी भाजपला जिंकण्यासाठी अप्रत्यक्षरित्या मदत करायची आणि विधानसभेत ठाकूरांच्या सोयीची भाजपने राजकीय भूमिका घ्यायची। हा भाजप आणि बहुजन विकास आघाडीतील लपंडाव राजकीय पटलावर उघड झालेला आहे। याच लपंडावामुळे भाजप लोकसभेच्या निवडणुकीत वसई विरार नालासोपारा परिसरात प्रचंड मताधिक्य मिळवण्यात यश मिळवते, मात्र विधानसभेच्या निवडणुकीत, महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला ते मताधिक्य मिळत नाही। कारण लोकसभेच्या निवडणुकीत मोदी आणि देश पातळीवरच्या मुद्द्यावर मतदान होते, परंतु विधानसभा आणि महापालिकेत भाजपच्या स्थानिक नेतृत्वाची पाटी कोरी असते। भाजपला पक्षाचे पदाधिकारी कसे गंडवतात, पक्षाला खोटी माहिती कशी सादर करतात याचं जिवंत उदाहरण म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात वसई विरार महापालिका क्षेत्र आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। याचा अनुभव भाजपच्या नेत्यांनी लोकसभा निवडणुकीत घेतला आहे। भाजपची बूथ कमिटी हा केवळ फार्स आहे असं चित्र भाजपच्या कार्यकर्त्यांनी पक्षाला दाखवून दिलं आहे। प्रत्यक्ष प्रचाराचं व्यवस्थापन राबवताना बूथ कमिटीमधील नावं किती बोगस होती हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आणि बाहेरून आलेल्या नेत्यांनी प्रत्यक्ष अनुभवलेलं आहे। नालासोपारा विरार विधानसभेच्या उमेदवारीच्या बोहल्यावर राजन नाईक उभे आहेत, परंतु वसई विरार आणि नालासोपारा येथील भाजपचं नेतृत्व म्हणून राजन नाईक यांनी कधीच सत्ताधारी बहुजन विकास आघाडीच्या विरोधात आणि हितेंद्र ठाकूर यांच्या विरोधात राजकीय आणि सामाजिक मुद्द्यावर भूमिका घेतली नाही। तर दुसऱ्या बाजूला भरत राजपूत यांचे नाव चर्चेत आहे। भरत राजपूत आमदार झाल्यानंतर वसई विरार महापालिकेतील सत्ता परिवर्तन अटळ आहे आणि महापालिकेतल्या सत्ता परिवर्तनानंतर हितेंद्र ठाकूरांच्या राजकीय साम्राज्याला उतरती कळा लागेल हे सुद्धा अटळ आहे। यामुळे नालासोपारा विधानसभेतील लढत निर्णायक ठरणार आहे। याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा आणि अशा विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राइब करा आणि बेल बटन दाबा। धन्यवाद।